शुभ सकाळ सगळ्यांना. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा सकाळी सकाळी मस्त चहा घेऊन घेतला आणि नंतर मग ना केसाला मी मस्त कांद्याचा रस लावला होता. तर मागच्या रविवारी पण लावला आणि या रविवारी पण. तर 1 तास ठेवला आणि नंतर मग बाकीचे कामं आवरून घेतली आणि अंघोळ करून घेतली. आणि त्याच्यानंतर मग मला पूजा करायची होती, तर पूजा पण करून घेतली. आणि स्वयंपाकासाठी आज मला बनवायची होती मस्त उडदाची डाळ. आता ती ना काय झालं, मी संध्याकाळलाच शिजवली होती, कारण मला ती संध्याकाळी बनवायची होती काल. पण नेमकंच आम्हाला बाहेर जेवण होतं, त्याच्यामुळे मग आम्ही बाहेर चाललो गेलो जेवण करायला आणि ती डाळ मग मी शिजवून ठेवली होती. ती तशीच मी फ्रीजमध्ये ठेवून दिली. तर मग म्हटलं सकाळी हेच करूया. तर मग त्यासाठी छान मी जिऱ्याची फोडणी दिली होती आणि फक्त लसणच टाकला होता त्याच्यामध्ये, कारण मिरची मी त्याच्यासोबतच शिजायला टाकली होती, मिरची आणि टमाटर. आणि उडदाची डाळ होती आणि थोडीशी मुगाची. तर अशी भाजी मला आज बनवायची होती. तर ती छान मग मी फोडणीला टाकून दिली आणि जेवढं पाणी लागलं तेवढं शिल्लक टाकून दिलं. आणि त्याच्यासोबत मग भाकरीच छान लागते, त्याच्यामुळे मग भाकरी पण बनवून घेतल्या होत्या. आणि बाकीचे जे कामं आवरायचे होते ते पण मी आवरून घेतले होते. आणि कसे लेकरांचे शाळेचे कपडे असतात ना, तर ते व्हाईट असतात, त्याच्यामुळे त्यांना भिजवायला आणि भिजवले नाही तर मग ते निघतही नाही. त्याच्यामुळे मग मी ते अगोदरच भिजत टाकले होते आणि छान रिन आला आणि निरमामध्ये मी अर्धा 1 तास त्याला भिजत टाकले. नंतर बाकीचे जे कपडे होते ते पण मी भिजत टाकले होते. माझं कसं आहे, मुळी काम आहे. जेव्हा मला हाताने कपडे धुवायचे ते हाताने धुते आणि जेव्हा मला मशीनला वाटले तेव्हा मी मशीनला कपडे लावत असते. तर बघा असे मी हाताने छान असे स्वच्छ दगडावर घासून हे कपडे पूर्ण धुवून टाकले होते. आणि आमच्याकडे आज वातावरण जरा बरं होतं, म्हणजे ऊन निघालं होतं थोडं. पण ते म्हटलं बाहेर टाकते, पण तेवढ्यात पाऊसही येऊन जाते, त्याच्यामुळे मग आतमध्येच कपडे टाकून दिले. आणि संध्याकाळच्या टायमाला मस्त असा चहा घेऊन घेतला. आणि नंतर माझी आजी आली होती ना दसऱ्यानिमित्त माझ्याकडे, तर तिने बघा मस्त गावाकडून गवती चहा आणला होता. तो पण मी कापून ठेवला होता, तर खूप दिवस राहते फ्रीजमध्ये. त्याच्यानंतर मग तो चहा मी गॅसवर ठेवून दिला शिजायला. आणि तेवढ्या वेळामध्ये तेवढं शिजायला वेळ लागते, त्याच्यामुळे मग म्हटलं की भांडे राहिले होते तर भांडे घासून घेते. तर मग भांडे मी घासायला घेतले होते. आणि माझं असं असते ना की मी चहा 1-2 उकळीत काढून घेत नाही, मला ना तो चांगला शिजला तेव्हाच आवडते. आणि चला तुम्हाला एक गोष्ट सांगते की कसं आहे, आपल्याकडे कोणी आलं ना तर आपण त्यांना खूप जीव लावतो. म्हणजे आपल्याच्याने जेवढं होईन आपण ते सगळं करतो. पण कसं आहे, एखाद्या व्यक्तीला आपल्याकडे आपण कितीही त्याची काळजी घेतली तरी त्यांना असं आवडत नाही किंवा त्यांचा स्वभाव नसते, ते त्यांना माहीत. पण कसं आपल्याला थोडंसं नाराजी होती की गड्या आपण सगळं केलं पण तरी हे खुश नाही. पण आता तो काही विषयच नाही, तो त्यांचा विषय आहे, काय करणार. पण आपण नाराज होतो ते वेगळी गोष्ट. नंतर मग चहा घेतला आणि संध्याकाळला बेसन आणि भाकरच बनवली आणि खिचडी बनवली होती. आणि माझं बेसिंगमध्ये बघा खूपच कमी भांडे पडले होते. आणि कालही बेसन होतं आणि आजही माझ्या मिस्टरांना बेसनच पाहिजे होतं, तर बनवून दिलं. पण मी मात्र खाल्लं नाही, मी खिचडी खाल्ली. तर बघा गॅसचा ओटा पण माझा साफ झाला. आणि चला तर इथंच व्हिडिओला एंड करते. बाय.